नमस्कार, मी ऋतुजा. तर आज मी घेतला होता किचन कट्टा साफ करायला. खराब जास्त काही नव्हतं झालं, पण आहे ना उद्यापासून काय श्रावण महिना लागायचा, त्याच्यामुळं म्हटलं घ्यावी स्वच्छता करून. नॉनव्हेज वगैरे केलेलं असतं आपण, मग थोडंसं केलं स्वच्छ म्हणजे बरं वाटतं नाही का. आरूचं स्कूलचं सगळं आवरून दिलं, त्यानंतर कपडे वगैरे धुतली आणि लगेच या कामाला लागले होते. आता एकदा काम करायला घेतले म्हटल्याच्या नंतर ते व्यवस्थितच झालं पाहिजे, असंच असतं आपलं सगळ्यांचंच नाही का. आणि ते पूर्ण किचन कट्टा साफ करण्याच्या नादात मी अर्धी ओली झाले होते. पण ठीक आहे, आता काम करायला घेतले म्हटल्यावर असा अवतार होणं तर साहजिक आहे. आणि फ्रीजवरचा पसारा मी कितीही आवरला तरी 2-3 दिवसानंतर तो आहे तसाच होतो. आता करणारीही मीच असते आणि आवरायलाही मलाच लागतं. माझं आतमध्ये आवरायचं चालू होतं आणि बाहेर पाऊस येत होता, तर तोच पाहायला आले होते आणि पाहिलं गुलाबाला किती छान फुलं आलेत. म्हटले तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि फायनली ना मी आणलेल्या मनी प्लॅन्टची ती कांडी फुटली. आधी 2-3 वेळा लावल्या होत्या ना, त्या ना फुटतच नव्हत्या, पण ही फुटली एकदाची. जे बोर्ड पण खराब झाले होते तेही साफ करून घेतले, त्यानंतर फरशी पुसली आणि हे सगळं करेपर्यंत आरुषच्या स्कूलमधून येण्याचा टाईम पण झाला होता. त्याला घेऊन आले. आणि स्कूलमधून आल्यावर आमच्या असे काही राईम्स म्हणणं चालू असतं आणि म्हणतो, पण तो एका जागेवर थांबून नाही म्हणत, असा नुसता इकडून तिकडून गरागरा फिरत असतो. त्याला झोपी वगैरे लावल्याच्या नंतर आहे ना भाजी निवडायला घेतली होती आणि भाजीमध्ये गवतच जास्त प्रमाणात होतं. सगळी भाजी वगैरे साफ करून घेतली, त्यानंतर आहे ना इव्हिनिंगच्या वेळेला माझं आवरायला घेतलं. दिवसभर कितीही वेळा माझी केस विंचारली ना तरी पुन्हा 10 मिनटानंतर ते आहे तसेच होतात. काय करायचं असल्या केसांचं समजतच नाही. त्यानंतर माझ्यासाठी चहा केला होता आरुषचे पप्पा आणि आरुष खाली गेले होते चालायला. तोपर्यंत ही मी तयारी करून घेतली होती. आज दीप अमावस्या होती, त्याच्यामुळे दिव्यांची पूजा करतात. आता काय आमच्याकडे ही पद्धत नाही, पण करतात सगळे आणि म्हणतात की चांगलं असतं केलेलं, म्हणून मीही यावेळेस केलं. आणि लहान लेकरांना औक्षण केलेलं पण या दिवशी चांगलं असतं म्हणतात, म्हणून आरुषचंही मी औक्षण वगैरे केलं होतं. आता जमली आहे का नाही माहीत नाही मला, पण मी ट्राय केलं होतं माझ्या पद्धतीने आणि माझ्याकडे जेवढं असं सामान होतं त्याच्यातच काय ते मी केलं होतं. आता साडी घातली आहे म्हटल्यावर फोटो काढणं तर आलंच. आरुषच्या पप्पांकडून थोडेफार आमचे फोटो काढून घेतले. अजून माझा स्वयंपाकही बनवायचा तसाच होता. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग पाहायला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.